सर्व पत्रकार बंधू मित्रांचं, कॅमेरामॅनचं, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आजची पत्रकार परिषद ही फार गंभीर विषयावरती पत्रकार परिषद आहे। अनेक मुद्दे, अनेक दिवस मिठी नदी, गाळ, कचरा, मुंबई महापालिका या विषयावरती आपण बरंचसं कव्हरेज करताय, पण खऱ्या अर्थाने कोविडच्या भ्रष्टाचारानंतर जर कुठला मोठा भ्रष्टाचार जर ओपन झाला असेल तर तो मिठी नदीच्या गाळाचा कॉन्ट्रॅक्टचा घोटाळा आहे, ज्यामध्ये 2024 साली विधान परिषदेत मिठी नदीच्या गाळाबद्दल मी प्रश्न उपस्थित केला। त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची अनियमितता, सीबीसी नॉर्मप्रमाणे काम न करणं, ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्या कॉन्ट्रॅक्ट समोर प्रश्नचिन्ह उभं राहणं, जे कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यांच्या कामाचा तो त्यांना अनुभव नसताना दिलेली कामं, या व्यतिरिक्त ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्टची व्याप्ती होती याबद्दल मी विधान परिषदेत आवाज उठवला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेंनी त्यावरती एसआयटी नेमण्याचं आश्वासित केलं आणि एसआयटी नेमली गेली। बऱ्याच पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला एसआयटीचं काय झालं, पण खऱ्या अर्थाने एसआयटी फार मागून काम करत असतं। 6 महिने 8 महिने त्याचा तपास करतं, अभ्यास करतं, ट्रेल काढतं आणि त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याची व्याप्ती नंतर माहीत पडायला लागते। तशाच पद्धती त्याच्या एसआयटीची व्याप्ती आता लोकांना माहीत पडायला लागली, ज्यामध्ये आतापर्यंत माझ्याकडे जे एफआयआर आलेला आहे त्यामध्ये जवळजवळ 16 लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी काही सरकारी कर्मचारी आहेत, महापालिकेचे कर्मचारी आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, 5 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काही लोक ही ह्या कामामधले दलाल आहेत आणि काही लोकांची चौकशी सुरू आहे। खरी तर ही चौकशी फक्त 2च वर्षाची केली गेली, परंतु माझी मागणी या चौकशीची जवळजवळ 15 वर्षाची, कारण सातत्याने उभाटा शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणं हे खरं काम आहे। ज्या पद्धतीमध्ये एक छोटं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर 2 वर्षामध्ये 65 कोटीचा घोटाळा काढला गेला आहे। मला वाटतं जर 15 वर्षाचा जर घोटाळा बाहेर पडला तर हा 65 कोटी रुपयाचा घोटाळा फक्त 6.5% होईल आणि या घोटाळ्याची व्याप्ती जवळजवळ 1200 ते 1300 कोटीच्या घरात आहे। त्यामुळे एक उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 2 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये यांचं म्हणणं 250 ते 300 कोटी रुपये आम्ही खर्च करतो आणि 250 ते 300 कोटी रुपयामध्ये आम्ही 1.5 लाख टन ते 2 लाख टन गाळ काढतो। माझी या सरकारी बाबूंना किंवा कॉन्ट्रॅक्टरना किंवा जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांना माझी एकच विनंती विचारण्याची होती की जर तुम्ही 2 लाख टन कचरा काढलाय तर 2 वर्षात 4 लाख टन झाला, 15 वर्षात तो 30 लाख टन झाला। 30 लाख टन मध्ये एक नवी छोटी मुंबई उभी राहू शकली असती याची मला खात्री आहे। त्यामुळे तो कचरा कुठे टाकला तर कचरा टाकलेला जे ठिकाण दाखवत आहेत त्या ठिकाणी आता टोले जंग इमारती उभ्या राहिले, त्यामुळे कचरा टाकलेलं ठिकाणच मुळी चुकीचं टाकलं गेलंय। त्याच्यामध्ये कचरा टाकताना तिथे ज्या ठिकाणी सरकारी जमिनीवर तुम्ही कचरा टाकताय त्याची तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते, त्या रॉयल्टी भरलेले कुठल्याही रिसीट यांच्याकडे नाही आहेत। ज्या ट्रकमधनं 1.5 लाख टन कचरा गेला त्या ट्रकचे नंबर नाही आहेत, जे नंबर दिले गेले आहेत ते मोटरसायकल, रिक्षा, स्कूटर अशा प्रकारचे नंबर दिले गेले आहेत आणि ज्याचा जीपीएस ट्रॅकिंग नाही आहे। त्यानंतर ज्या वजन काट्यावरती वजन करायला पाहिजे होतं, कालच एका मराठी वृत्तपत्राने परवाच्या दिवशी एक बातमी लावली ज्यामध्ये याची मोडस ऑफ ऑपरेंडी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली गेली, परंतु हे सातत्याने मागचे 4 वर्ष मी ओरडतोय की यामध्ये वजन काट्यावरती जो माल टाकला जातो ह्या मुंबईमधल्या बिल्डरांचं डेब्रिज हे तिकडे टाकलं जातं आणि एकाच ठिकाणून दोन ठिकाणचे पैसे उचलले जातात आणि ज्याला हा गाळ टाकला जातो त्याच्याकडनं पैसे घेतले जातात। एवढं मोठं हे रॅकेट आहे। त्यानंतर बायो मायनिंगच्या नावाखाली पैसे काढले गेले। बायो मायनिंग म्हणजे काय, ते एक बायो केमिकल पदार्थ येतो जो मिठी नदीत टाकला, त्याच्या अमिबानी तिकडचा गाळ खाल्ला, त्याचा कचरा खाल्ला आणि क्लीन झालं। त्याचे पॅरामीटर नाहीत, त्याचे पॅरामीटरचे कुठलेही की एरियाज नाहीत, त्यामुळे बायो मायनिंग कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं याची कुठलीही व्याप्ती कोणालाही माहीत नाही। अशा प्रकारचा हे सगळं प्रकरण आहे आणि प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक मिठी नदीच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी एक नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलं जातं।
ज्यामध्ये सांगितलं जातं की जर्मनीमधनं, इटलीमधनं, फ्रान्समधनं, स्पेनमधनं आम्ही टेक्नॉलॉजी आणली आणि उदाहरणार्थ एखादी टेक्नॉलॉजी जर 100 रुपयाची असेल तर त्याच टेक्नॉलॉजीला भाड्याने घेऊन त्याला 2000 रुपये देण्याचं काम केलं जातं आणि ती टेक्नॉलॉजी आणत असताना त्याच्या स्पेसिफिकेशनच्या 4 टेक्नॉलॉजी असतील तर त्यांना अलाउ केलं जात नाही. स्पेसिफिक एकाच कंपनीला टेक्नॉलॉजी दिली जाते, ज्या माध्यमातून ह्यांचे जे दलाल आहेत, ह्या दलाल आणि दलालांच्या कंपन्या जर आपण पाहायला गेलं तर स्पेको, स्कायवे, तनिषा, त्रिदेव, MB ब्रदर्स या ठराविक कंपन्यांनाही सातत्याने 10-12 वर्षात कामं दिली गेली आहेत. या कंपन्यांचा संबंध भूपेंद्र राजपुरोहित यांच्याशी देखील आहे, त्यामुळे स्पर्धा कुठल्या प्रकारची होऊ नये हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आणि माझा आता स्पष्टपणे सरळ आरोप आहे, याच्यापैकी बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत ह्या कधी निर्माण झाल्या, या कंपन्या काम करणारा केतन कदम किंवा भूपेंद्र पुरोहित किंवा इतर जी मंडळी आहे, ही मंडळी कधी कॉन्ट्रॅक्टर झाली तर ती कॉन्ट्रॅक्टर झाली 2019 मध्ये, ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिनो मोरिया नावाचा सो कॉल्ड स्वतःला फिल्म स्टार म्हणतो, जो फिल्म मी तर कधी त्याचे पिक्चर कुठले पाहिले नाही आहेत, परंतु सो कॉल्ड फिल्म स्टार एजंट ज्याचे संबंध कोणाशी आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कॉन्ट्रॅक्ट 2019 ते 2022-23 पर्यंत दिली गेली. आणि ह्या पद्धतीमधला हा भ्रष्टाचार हा छोटा मोठा भ्रष्टाचार नसून हा किमान 1200 ते 1300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 3 दिवसापूर्वी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारतीजी यांना भेटलो, त्यानंतर पोलीस उपायुक्त संग्राम निशारदान याची भेट घेतली आणि 500 पानाचे कागदपत्र मी त्यांना दिले. त्या 500 पानाच्या कागदपत्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा पेन ड्राईव्ह तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. हा पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे. आपण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर तो पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीत उचललं गेलं, त्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कुठली वापरली गेली, त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीचे खोटे पेपर कसे काढले गेले, त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते, दिनो मोरियाचा रोल काय, त्याच्या भावाचा रोल काय, या कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे संबंध काय, आणि मिठी नदीचा गाळ हा कुर्ल्यातून निघून माहीमपर्यंत येतो, पण तो बांद्र्यात कुठपर्यंत कोणाच्या पायरीपर्यंत जातोय याचा देखील तपास करणं आता गरजेचं झालंय. त्यामुळे या मिठी नदीच्या गाळामध्ये असलेला कचरा, चिखल, उंदीर, माती हे सगळं खाण्याचं काम या राज्यकर्त्यांनी, कॉन्ट्रॅक्टरनी, सो कॉल्ड फिल्म स्टार्सनी आणि या सर्व मंडळींनी केलेलं आहे. याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे. या संबंधित मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं. या बाबतीत मी माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय की ही चौकशी ही 2 वर्षाची न ठेवता ही चौकशी किमान 12 ते 15 वर्षाची करावी, जेणेकरून या मुंबईकरांचा, मराठी माणसाचा जो मुंबईमध्ये स्लममध्ये, चाळीमध्ये आणि ज्या ठिकाणून मिठी नदी जाते त्या आजूबाजूच्या परिसरात राहतो, त्याचे हाल पुन्हा एकदा 26 जुलैला जसे झाले होते तसे न व्हावे. या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा मी या चौकशीमध्ये काढला होता, त्याची देखील चौकशी अंती काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत. ज्या वेळेला 26 जुलैचा फार मोठा फ्लड आला होता, मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक आमच्याबरोबर देखील पाण्यामध्ये मुंबईकरांच्या मदतीला आपण सर्व होतो. सिद्धिविनायक मंदिराचा त्या काळात मी ट्रस्टी होतो, त्यामुळे त्यावेळेला आपण प्रचंड लोकांना, मुंबईकरांना मदत करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते झाल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी मुंबई महापालिकेच्या मिठी नदीच्या संरक्षण भिंतीसाठी 1400 कोटी रुपयाचा पंतप्रधान विशेष निधी दिला होता. मला वाटतं की ती मुंबई मिठी नदीमध्ये बांधलेली भिंत ही आपण शोधली पाहिजे. ती भिंत कुठे गेली हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या भिंतीचं काय झालं हे देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. कारण आताच्या चौकशीअंती हे माहिती पडलंय की ती भिंतच मुळी आता तिथे नाहीये. या व्यतिरिक्त अनेक लाख उंदीर मारले असा देखील दावा त्यामध्ये केला गेला. म्हणजे चिखल खाल्ली, माती खाल्लं इथपर्यंत ठीक होतं, आता उंदीर देखील खाण्याचं काम या मंडळींनी केलंय. जवळजवळ 1 लाख उंदीर मारल्याचा त्यांनी दावा केलाय आणि 100 रुपये पर उंदीर प्रमाणे त्याच्यामध्येही कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, कोटी रुपयाचा झालाय. हा देखील मी आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दावा करतो. त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची व्याप्ती ही राजकुमारापर्यंत जाते का? या भ्रष्टाचाराची व्याप्ती
कोणाच्या तरी अजून राजकीय नेतृत्वापर्यंत जाते का, याचा देखील अभ्यास आपल्याला आता करावा लागेल। तुमच्या पत्रकारितेच्या विशेष असे जे तुमचे अनुभव आहेत त्या माध्यमातून, मी दिलेल्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही अजून चौकशी कराल तर कदाचित माझ्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला देखील माहीत पडतील। आणि अशा प्रकारचा हा 1200 कोटीचा सर्वसामान्य माणसाचा, मराठी माणसांचा, मुंबईकराचा पैसा खाणारे हे सो कॉल्ड दलाल, कॉन्ट्रॅक्टर आणि राजनीतिक यांना शिक्षाही झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। माझ्या माहितीप्रमाणे ईडीने देखील याचा गुन्हा दाखल केलाय। येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी मी ईडीचे सहसंचालक यांना देखील मुंबईमध्ये भेटणार आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन अजून काही घोटाळ्याचा बॉम्बस्फोट किंवा पेन ड्राईव्ह स्फोट करता येतो का हे मी आपल्याला दाखवेन। मी राजकुमार म्हटलं, राजकुमार खूप आहेत, राजकुमार राव पण आहे, त्यामुळे आपण राजकीय कपडे घातल्यानंतर कोणावरही खोटे आरोप किंवा कोणावरही दबाव किंवा कोणाचं खोटं नाव घेणं ही आमची भारतीय जनता पार्टीची किंवा माझी संस्कृती नाही। ज्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही राजकीय धडे घेऊन मोठे झालो त्या देवेंद्रजींनी आम्हाला या गोष्टी शिकवल्या नाहीत, परंतु दिनो मोरियाचे संबंध कोणाशी आहेत, दिनो मोरिया कोणाचा बॉयफ्रेंड आहे हे नितेश राणे सातत्याने सांगत असतात। ते आमचे नेते आहेत, आमचे मित्र आहेत, त्यामुळे याची चौकशी पोलिसांनी करावी, याची चौकशी ईडीने करावी आणि खऱ्या अर्थाने ह्या बाबतीत अजून काही खुलासे येतील जे आता मी पत्रकार परिषद असल्यामुळे आपल्यासमोर सांगत नाही, पण या खुलाशाचा बॉम्ब येणाऱ्या बुधवारी पुन्हा एकदा फुटेल याची मला खात्री आहे। सोबत असणं आणि सत्तेत असणं याच्यात फरक आहे। आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर शिवसेना उभाटाची महापालिकेत सत्ता राहिली तेव्हा महापौर त्यांचा राहिला, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन त्यांचा राहिला, सुधार समिती त्यांच्याकडे राहिली, अनेक महत्त्वाची सभागृह नेता त्यांच्याकडे राहिला। त्यामुळे या चौकशीमध्ये आम्ही सत्तेत होतो किंवा नव्हतो, आम्ही असू आणि आमची लोक जरी त्याच्यामध्ये असतील तरी त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची राहील। असं बिलकुलही नाही आहे, कारण ही चौकशीच मुळी माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लावली होती। त्यामुळे मला संपूर्णपणे खात्री आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे हे एक सक्षम नेतृत्व आहे, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारं नेतृत्व नाही। निश्चितपणे ज्या ज्या व्याप्तीच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत ह्या सुईचं टोक जाईल त्याच्यावर कारवाई करण्याची मानसिकता ही त्यांची देखील आहे आणि देवेंद्रजींची देखील असावी। त्यामुळे आम्हाला स्पष्टपणे वाटतं की यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली आहे, कुठलीही घोडदौड नाही। ज्या पद्धतीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरांनी ज्या पद्धतीमध्ये काम केलं गेलंय त्यांना कोणाचा आशीर्वाद होता, त्यांना कोणाचे आदेश होते, जुन्या महापौर बंगल्यामध्ये बसून कोण कॉन्ट्रॅक्ट वाटत होतं, जुन्या महापौर बंगल्यामध्ये कोण एजंट रात्री जात होतं, काय पद्धतीत कामाची शैली होती, याबद्दल अनेक वेळा एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे, नरेश म्हस्के साहेबांनी सांगितलेलं आहे, राहुल शेवाळे साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की याची चौकशी निपक्षपातपणे होईल आणि जे कोण आरोपी असतील, जे कोण याच्यामध्ये ज्यांनी हा कांड केलाय, ज्यांनी हे पैसे खाल्ले आहेत, ज्यांनी 1200 कोटी रुपये मुंबईकरांचे महापालिकेचे खाल्ले आहेत, त्यांना निश्चितपणे यामध्ये शिक्षा होईल याची मला खात्री आहे। आतापर्यंत 13 जणांवर गुन्हे दाखल झाले, त्यात 16 आरोपी केलेत। 13 मध्ये 3 का 4 5 सरकारी कर्मचारी आहेत, त्यानंतर जय जोशी, केतन कदम, भूपेंद्र पुरोहित, ॲक्यूट डिझाईन
AN कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन, JRS इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक कंपन्या आहेत. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत, हा केतन कदम म्हणा किंवा दीपक मोहन म्हणा किंवा जय जोशी म्हणा, भूपेंद्र पुरोहित म्हणा, यांचा जर तुम्ही पूर्वाश्रमीचा इतिहास काढला तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करणं, कॅटरिंगचा बिझनेस करणं, डेकोरेशनचा बिझनेस करणं अशा प्रकारचे यांचे उद्योग होते. परंतु अचानक 2019 नंतर यांना काय साक्षात्कार झाला की महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि अचानक कॉन्ट्रॅक्टर झाले. वर्षानुवर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नॅशनल इंटरनॅशनल कंपनीज आहेत. L&T सारख्या कंपनीने देखील डाळ काढण्यामध्ये काम केलंय, रामकी सारख्या कंपनीने केलंय, अँथोनी सारख्या कंपनीने केलंय, अनेक मोठ्या कंपन्यांनी कामं केले. मग अचानक ह्या कंपन्या बाजूला करून हे महामानव कुठून आले सगळे? किशोर मेनन, केतन जोशी, केतन कदम, भूपेंद्र पुरोहित ह्यांना अचानक कॉन्ट्रॅक्ट कुठे दिली गेली? ह्याच्यावरती आमचं बोट आहे. मी माननीय पोलीस आयुक्तांना आणि उपायुक्तांना, SITचे जे प्रमुख आहेत त्यांना देखील आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की ही चौकशी झाली पाहिजे की हे अचानक कॉन्ट्रॅक्टर कसे झाले, याच्या मागे कोण होतं. आता तुम्ही ज्या सो कॉल्ड फिल्म स्टारची चौकशी करता, 2 दिवस झाले 8-8 तास त्याला बसवलं जात आहे, त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं आणि आतापर्यंत झालेल्या चौकशीतून जे निष्पन्न झालंय ते जनतेसमोर आपण आणलं पाहिजे. हा बांद्रापर्यंत गेलाच आहे ना, निश्चितपणे गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असायचं कारण नाही आहे. आता ते चौकशी आमची समजेल ना. मी तेच तर तुम्हाला म्हणतोय की हे जे महाभाग आहेत सगळे, हे महाभागांनी ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आहे, हे कधी झाले, हे कसे झाले, कुठल्या काळात झाले, याचे पोलीस चौकशी करतील. एकाच पत्रकार परिषदेत तुम्ही सगळे विचारणार असाल तर पुढच्या बुधवारी तुम्हाला काय देऊ? मला वाटतं की हा प्रश्न या मिठी नदीशी नाही आहे. त्यामुळे मिठी नदीशीच आपण संबंधित बोलूया आणि कोणकोणत्या मिठी नदीत वाहून जातं त्याच्यावरती बोलूया. आपला एक प्रश्न होता. आता फक्त मिठी नदी आहे, त्याच्यामुळे मी बाकी कुठल्या प्रश्नावर उत्तर देणार नाही. आता कुठल्याही प्रश्नावर उत्तर देणार नहीं। आज ये पत्रकार परिषद के लिए आए हुए सभी का मैं मन से स्वागत करता हूं। आज इस पत्रकार परिषद में मुंबई में हुए बड़े घोटाले के बारे में मैं बात करने यहाँ पर आया हूं। मीठी नदी के घोटाले के संबंध में मैंने 2024 में विधान परिषद में सातत्य से इस विषय के ऊपर आवाज उठाया था। इसमें हुए भ्रष्टाचार के बारे में मैंने विधान परिषद में बात की थी और इसके ऊपर एक SIT गठित कर उसकी चौकसी की जाए, ये मेरी मांग थी। 2024 में तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे ने इसमें SIT गठित करने की मांग को पूरा किया। उसमें मुंबई क्राइम ब्रांच के AOW के माध्यम से ये SIT गठित हुई। संग्राम निशानदार नाम के डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस जो IPS अधिकारी है, उनके नेतृत्व में ये कमेटी गठित हुई और पिछले 8-9 महीने से सातत्य से 1 साल से इसकी इंक्वायरी चल रही है, डॉक्यूमेंटेशन चल रही है, इसके कागज पत्रों की जांच हो रही है, लोगों को स्टेटमेंट के लिए बुलाया जा रहा है और इसमें से आज लगभग 16 लोगों के ऊपर गुने दाखिल FIR दाखिल की गए हैं। और मुझे लगता है ये बहुत बड़ी व्याप्ति है। जिस तरीके से इस SIT के माध्यम से 2 साल का घोटाला के कागज पत्र की जांच कर पुलिस ने जो प्रथमदर्शी जो बताया है उसमें 65 करोड़ का घोटाला सामने आ रहा है। मेरी माननीय पुलिस आयुक्त देवेन भारती जी से विनती थी, मैंने 3 दिन पहले उनसे मुलाकात की थी और उनको मैंने कहा था कि ये जो घोटाले की व्याप्ति है 15 साल तक बढ़ाई जाए, 12 से 15 साल तक बढ़ाई जाए, क्योंकि जिस तरीके से ये घोटाला हुआ है ये 65 करोड़ रुपया सिर्फ 6.5% ऑफ द ऑल टोटल अमाउंट का है। तो लगभग 1200 करोड़ के सामने 65 करोड़ रुपया सिर्फ 5 या 6% होता है। तो 1200 करोड़ के घोटाले की जांच की जाए, जो मेरी मांग थी, जो आज भी मेरी मांग है। अगर मैं आपको उदाहरण के तौर पर बताना चाहूंगा तो इन्होंने जिस तरीके से काम किया है, जिस तरीके से कॉन्ट्रैक्टर अपॉइंट किए गए हैं, कोई मिस्टर केतन कदम है,
कोई मिस्टर जय जोशी है, कोई भूपेंद्र यादव है, कोई एक्यूट डिजाइन है, कोई एमए कंस्ट्रक्शन है, कोई निखिल कंस्ट्रक्शन है, कोई जीआरएस है। ऐसे अनेक कॉन्ट्रैक्टर जिनका कभी कोई नाले सफाई का अनुभव नहीं, कोई इस बारे में एसडब्ल्यूएम का कॉन्ट्रैक्ट का अनुभव नहीं, ऐसे लोगों को जो कैटरिंग का काम, मंडप डेकोरेटर का काम, अलग अलग काम करते हैं, उन लोगों को अचानक से ये काम देने का काम किया गया है। मुझे लगता है जिस तरीके से इन्होंने दावा किया है कि हम पूरे साल में 250 से 300 करोड़ रुपया खर्चा करते हैं और लाख से 1.5 लाख से 2 लाख मैट्रिक टन हम लोग मीठी नदी का कचरा या गाल निकालकर हम उसको डंप करते हैं। हमने जब जांच में देखा तो ये डंप किया हुआ कचरा या डंप किया हुई काली मिट्टी गाल, ये जिस जगह पे डालने का इन्होंने दावा किया है वहां पर आज लंबे लंबे टावर खड़े हुए। तो लंबे टावर तो 1 साल में या 2 साल में होते नहीं है, उनको कम से कम बनाने के लिए 7, 8, 9 साल का टाइम जाता है। फिर ये जमीन अगर उस टावर बनाने वाले की तो ये गाल इन्होंने डाला कहां? और अगर हम लोग पूरी इस सिस्टम की व्याप्ति को देखेंगे तो अगर 10 साल की भी बात करेंगे तो 1.5 से 2 लाख मैट्रिक टन अगर इन्होंने निकाला है तो 15 से 20 लाख मैट्रिक टन ये जो काली मिट्टी है या गाल है ये डालना चाहिए, निकालना चाहिए था। तो ये कहां डाला, ये प्रश्न जब पुलिस अधिकारियों ने पूछा तो उनके पास कहां डाला इस बारे में इसकी कोई उत्तर नहीं था। और जहां पर भी सरकारी जमीन के ऊपर हम कचरा डालते हैं या कोई भी चीज डंप करते हैं तो उसकी रॉयल्टी गवर्नमेंट को भरनी पड़ती है, उसकी कोई रिसीट नहीं है। जो ट्रक्स इन्होंने वापरे करके दावा किया और ट्रक्स के जो नंबर दिए उसमें कई जगह पर रिक्शा, स्कूटर, मोटरसाइकिल, टेम्पो इसके नंबर भी आए हुए हैं। इसका कोई जीपीएस ट्रैकिंग नहीं है। अगर वो टोल नाके के बाहर गए हैं तो टोल नाके की कोई पावती नहीं है। वे ब्रिज के ऊपर दिए गए तो वे ब्रिज का कोई उसका कोई नोंद नहीं है या उसकी कोई रिसीट नहीं है। और अलग अलग तरीके से मुंबई के डंपिंग यार्ड का अलग अलग बिल्डरों का कचरा उठाकर जो बाहर जाके फेंकते हैं उसको हम मीठी नदी का कचरा फेंका कर बताकर झूठे पेपर बनाने का काम इन सभी कॉन्ट्रैक्टरों ने किया है। मेरी माननीय पुलिस आयुक्त से और माननीय मुख्यमंत्री से विनती है कि इसकी व्याप्ति बढ़ाई जाए। इस बारे में कौन कौन आरोपी है और इनको काम देने के पीछे कौन था। जो कोई दावा कर रहा है कि सो कॉल्ड फिल्म स्टार है और कोई है, तो ये दलालों का काम किसने किया, उसके पीछे कौन था, उसको जिसकी आज चौकसी हो रही है वो दोनों लोगों को पूछा जाए, उनको ताबे में लिया जाए और उनको पूछा जाए कि उनको किसने करने के लिए बताया है। और ये व्याप्ति को लेकर जो मुंबईकर, सर्वसामान्य मुंबईकरों का जो पैसा है ये 1000-1200 करोड़ किसने खाए, ये लोगों के सामने आना चाहिए। मैंने बताया ना, फिल्म स्टार का नाम है, अभी तक वो आरोपी नहीं बने हैं। तो दिनो मौर्या की चौकसी चल रही है। दिनो मौर्या को 2 दिन मुंबई पुलिस ने 8-8 घंटा बैठकर उनके साथ उनकी इंक्वायरी चल रही है। मुझे लगता है कि कोई भी आरोपी होने के पहले किसी का नाम लेना उचित नहीं है। अभी आने वाले 3-4 दिन में इस बात का खुलासा हो जाएगा। और जैसे मैंने मराठी पत्रकार परिषद में भी कहा कि आने वाले बुधवार को मैं और कोई बड़ा गौप्य स्फोट करूंगा। इस बारे में मेरे पास और 400-500 पेज के पेपर भी है। अगर कोई पत्रकार मेरे मित्र को अगर वो पेपर का अभ्यास करना है और इसके ऊपर रिसर्च करना है तो उसका पेन ड्राइव मैं आपको दूंगा या ईमेल वो पूरे पेपर कर सकूंगा। मुझे लगता है कि इसकी व्याप्ति और बढ़ेगी और आने वाले कई दिनों में इसका बहुत बड़ा खुलासा होने जाएगा। नहीं, वैसे तो 2014 से लेके 2019 तक यूडी डिपार्टमेंट जो है नगर विकास वो माननीय देवेंद्र जी के पास भी था। लेकिन मुंबई महानगर पालिका एक स्वायत्त सत्ता है। मुंबई महानगर पालिका की जो घटना बनाई गई है वो एक इंडिपेंडेंट घटना बनाई गई है। मुंबई महानगर पालिका का बजट भी बनता है, वो इंडिपेंडेंट बजट बनता है। मुंबई महानगर पालिका को अधिकार दिए गए वो एक अलग तरीके के अधिकार है। वहां का महापौर होता है, स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन होता है, उसका सर्वे सर्वा होता है। और आपको मालूम है इस महापालिका में किसकी सत्ता रही, किसके कहने पर काम हुआ, जूने महापौर बंगले से कैसे आदेश निकलते थे, कौन उसके पीछे था। मुझे लगता है दिनो मौर्या और उसके बगल बच्चों को जब अरेस्ट किया जाएगा या उनके लोगों को ताबे में लिया जाएगा, उसके बाद ये सब दूध का दूध पानी का पानी जनता के सामने आ जाएगा। सर, आपने कहा कि राजकुमार ने ये कॉन्ट्रैक्ट दिया है, क्या राजकुमार कौन है? मैंने कहा कि राजकुमार ने दिया है, मैंने किसी का नाम नहीं लिया। राजकुमार तो बहुत है, पिक्चर में भी बहुत सारे राजकुमार होते हैं। तो जब किसी का नाम आ जाएगा तो मालूम पड़ जाएगा राजकुमार कौन है।
मैंने कहा कि कुर्ला मीठी नदी का गाल माहिम तक जाता है, लेकिन जाते जाते बांद्रा होके जाता है, ये मैंने कहा। सर क्या 8 दिन उसकी रिपोर्ट आएगी? आप आरोप लगा रहे हैं कि बांद्रा में ऐसा 8 दिन उसकी रिपोर्ट आएगी 2 दिन पहले, तो सर 8 दिन उसकी पूरी रिपोर्ट आने वाली 4 दिन। नहीं, देखिए, जांच की रिपोर्ट पुलिस कर रही है, मैं नहीं कर रहा हूं, लेकिन आने वाले 8 दिन के बाद बुधवार या गुरुवार को मैं स्वयं फिर पत्रकार परिषद लेके और कई मामलों का खुलासा आपके सामने करूंगा। एक अहम सवाल है इन सबके बीच में। केतन कदम आपने बार बार जिक्र किया कि उसके पास अनुभव नहीं था, तो केतन कदम को बीएमसी का कॉन्ट्रैक्ट या डीसिल्टिंग का कॉन्ट्रैक्ट या मशीनों का कॉन्ट्रैक्ट कैसे मिला? डीनो मोरिया की इसमें क्या भूमिका रही? क्या वो मिडिल मैन थे? इसके अलावा आपने बीएमसी ऑफिशियल्स का भी जिक्र किया। बीएमसी ऑफिशियल्स की भूमिका क्या रही? क्या बीएमसी के अधिकारी भी कहीं न कहीं अपने राजनीतिक या पॉलिटिकल आकाओं को पैसा पहुंचाते थे? ये आकाओं का शब्द बड़ा अच्छा है। देखिए, मैंने नाम लिए जय जोशी, केतन कदम, भूपेंद्र पुरोहित और कई नाम लिए, कई कंपनियों के नाम लिए जिनके ऊपर ऑलरेडी एफआईआर हो चुकी है। मैंने ये भी बहुत स्पष्टता से कहा कि 2019 के बाद ये सारे लोग पैदा हुए हैं। इसके पहले जिन बड़ी कंपनियों ने काम किया था उसके बारे में भी मैंने जांच करने की मांग की। मैं ये नहीं कहता हूं कि इन्होंने किया वो अच्छा था, उन्होंने नहीं किया वो अच्छा था, तो मालूम तो पड़ जाएगा कि स्पष्टता से कब तक इसमें भ्रष्टाचार हुआ है। शायद मैंने 1400 करोड़ कहा तो वो 1000 करोड़ का हो सकता है, लेकिन भ्रष्टाचार तो हुआ है। 2019 के बाद ये अचानक ये कॉन्ट्रैक्टर कहां से आ गए? जो कंपनियां परंपरागत इस विषय में काम करती है, इंटरनेशनल टेक्नोलॉजी को लेकर काम करती है, उनको बाजू में कर इन लोगों को काम दिया गया, जिसमें मुंबई पुलिस ने दिनो मोरिया और उसके भाई को बुलाया। तो मुंबई पुलिस ने बुलाया, ये तो कोई प्रसाद लाड ने बुलाया नहीं है। तो मुंबई पुलिस के पास किसी ने तो स्टेटमेंट दी होगी कि बाबा ये कॉन्ट्रैक्ट हमको मिलने के लिए दिनो मोरिया ने मदद की। तो इसकी खुलासा आपको मुंबई पुलिस ही कर पाएंगे, प्रसाद लाड नहीं कर पाएगा। बांद्रा का राजकुमार शामिल रहते हैं? नहीं, राजकुमार बांद्रा में 2-3 और रहते हैं। आका ढूंढना जरूरी है। थैंक यू वेरी मच।